नमस्कार. बदलापूर वॉइस न्यूजमध्ये सर्व प्रेक्षकांचं अगदी मनापासून स्वागत. महावितरणच्या कार्यालयात सध्या आपण आहोत आणि टीओडी मीटरच्या विरोधात आपण जर पाहिलं तर शिवसेना आक्रमक झालेली आपल्याला पाहायला मिळते. मागील अनेक दिवसांपासून बदलापूर शहरामध्ये लाईट बिल येण्याचं प्रमाण जे आहे ते नागरिकांचा उद्रेक आहे. नागरिक त्रस्त आहेत. यांना बिल 2-3, 4-4 हजार 5,000 पर्यंत मॅक्सिमम. कोणाची परमिशन घेतली होती तुम्ही कोणाची परवानगी घेतली असं नाही म्हणताय. ते तुमची सक्ती आहे. काय कारण आहे तुमचं आमच्यावरती बळजबरी करायचं, आमच्यावरती सगळं स्पॉट मीटर लादायचं? पैसे जायला लागलेत का? तुम्ही व्यवहार देणार नाही, तुम्ही शासनापर्यंत जाणार नाही. एवढी लोक आक्रमक झाली, तुम्ही स्थितप्रज्ञपणाची भूमिका घेताय. ज्या खुर्चीवर बसलाय त्याला न्याय द्या. नाही तुमची बोलणं करायची. तुम्ही हे वाचा आणि आम्हाला तुमचं तुम्ही काय करणार आहात ते आमचं ऐका. ते काय म्हणतात ते ऐकूया. आता आपलं सांगितलंय त्यांचं पण हे काय नाही म्हणत, असं म्हणतात. तुमच्या जेवढा हातात आलेला तेवढं तुम्ही करा. तुम्हाला जे जमत नाहीये ऐक, जे जमत नाहीये ते तुम्ही वरती कळवा आणि वरतून काय तुम्हाला ऑर्डर येते किंवा काय ते आम्हाला लेखी स्वरूपात द्या. लेखी स्वरूपात हवंय आम्हाला. किती दिवसात येऊ आम्ही ते उत्तर घ्यायला ते पण सांगा. त्या दिवशी आम्ही येतो उत्तर एवढेच येऊ. 10 दिवशी पाठवा. नक्की येतो आम्ही. 10 दिवसांनी आणि आता म्हणतात 5-6 दिवस थांबा. आणि जास्त बिले आपल्याला त्यांच्याकडे करून द्या. शासनाची भूमिका आम्हाला सांगा. कल्याणपासून मुरबाडपर्यंत भले महिना गेला तरी चालेल. आपल्याला लेखी देतात ना दादा. आपल्याला हे काय करतात त्यांचं कल्याण तिथे बसले त्यांच्याकडे घेतील उत्तर ते उत्तर हे उत्तर काय त्याच्याप्रमाणे असं साधन असेल ना. नाही त्यांना जनतेच्या भावना या शासनापर्यंत त्यांना पोहोचवल्या. ऊर्जा मंत्र्यापर्यंत गेलं पाहिजे. शासन जरी आपलं असलं तरी शासनाकडनं हे कर्मचारी वर्गांनी कळवू द्या आणि त्यांच्याकडनं आपल्याला योग्य भले महिना गेला तरी चालेल, परंतु आम्हाला त्याच्यावर कायमस्वरूपी तोडगा काढल्याशिवाय आम्ही नाही तो मंत्र्याकडे चालला एकदम त्याच्यावरचा कायमस्वरूपी तोडगा निघाला पाहिजे. नाहीतर बघा बाकीचे पक्ष त्यांच्या पद्धतीने आंदोलन करतात. शिवसेनेच्या स्टाईलने आंदोलन करेल. त्यावेळेस आमच्यावर गुन्हे दाखल झाले ना, आम्ही घाबरत नाही. तुम्ही अविनाश देशमुखवर केस केली तसे इथं आलेल्या सगळ्यांवर करा, आम्ही तयार आहे. तुम्ही किती गुन्हे केले ना, किती दाखल केले तरी आम्ही घाबरत नाही तुमच्या गुन्ह्यांना. पण लोकांसाठी आम्ही गुन्हे आमच्या अंगावर घेऊ हे तुम्हाला या ठिकाणी निश्चितपणे समजलं. कारण त्या लोकांमध्ये आम्ही पण येतो. जिथे 2,000 मी भरतो तिथे 8,000 मी भरतो आता. या ठिकाणी आपण बघू शकतो शिवसेना जी आहे ती आक्रमक झालेली आहे. सोबतच महिला आघाडीच्या सर्व पदाधिकारी असतील, ठाणे जिल्ह्याचे प्रवक्ते संजय जाधव असतील, नगरसेविका उषा म्हात्रे असतील आपल्याला पाहायला मिळतात. आणि या ठिकाणी अधिकाऱ्यांना निवेदन दिलं जाते आणि 10 दिवसाची वेळ देण्यात आलेली आहे. आणि लवकरात लवकर बदलापूर शहरामध्ये ही जी टीओडी मीटरची समस्या उद्भवलेली आहे त्यावर लवकरात लवकर उत्तर द्यावं अशी मागणीही शिवसेनेच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे. मागील काही दिवसांपासून आपण जर पाहिलं तर शहरामध्ये टीओडी मीटरच्या विरोधात संतापाची लाट आपल्याला पाहायला मिळाली. प्रचंड लाईट बिल जो आहे तो लोकांना येतोय आणि यानंतर आपण जर पाहिलं तर आता बदलापूरकरांच्या समस्येच्या विरोधात शिवसेना आता मैदानात उतरलेली आहे आणि महावितरणचे जे अधिकारी आहेत त्यांनी भेट घेतलेली आहे, निवेदन दिलेलं आहे आणि मागणी केलेली आहे की याच्यावरती लवकरात लवकर तोडगा काढावा. काही वेळ त्यांना देण्यात आलेला आहे. त्याच्यानंतर शिवसेना आपल्या पद्धतीने उत्तर देईल असं देखील संजय जाधव सर या ठिकाणी बोलताना म्हणालेले आहेत. आणि आता निवेदन देण्यात आलेलं आहे. लवकरात लवकर बदलापूरकरांचा हा जो प्रश्न आहे हा सोडवावा यासाठी आपण जर पाहिलं तर आता शिवसेना सर शहरामध्ये वारंवार उत्तर दिलं हे पाहिजे ना आम्हाला. शहरामध्ये वारंवार
लाईट बिल जास्त येतोय, लोक जी आहेत ती आक्रमक जे ग्राहकांचे तक्रारी येत आहे रोजच्या रोज, त्या तक्रारींचं लवकरात लवकर निवारण करण्यासाठी आपण मीटर टेस्टिंग करून देतोय, साईटवर जाऊन त्यांचा लोड चेक करतोय, अजून मीटर चेक करतोय, अजून ग्राहकांच्या ज्या समस्या आहेत त्यांना समजावून सांगतोय. सेकंड, आता हे जे आपलं निवेदन आहे TOD मीटरच्या बाबतीत आपण जो विषय मांडला इथं, तर TOD मीटरचा विषय हा म्हणजे कसं आपण स्मार्ट मीटर जे बसवतोय केंद्र शासन. शिवसेना आपण जर पाहिलं तर आक्रमक झालेले आपल्याला पाहायला मिळते आणि गेल्या अनेक दिवसांपासून आपण संजय जाधव सर यांच्यासोबत संवाद साधण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यामध्ये वाढ होताना पाहायला मिळते. मागील काही दिवसांपासून बदलापूरमध्ये आपण जर पाहिलं तर महावितरणच्या विरोधात एक संतापाची लाट आपल्याला पाहायला मिळत होती आणि आज एक मिनिट ताई, आम्हाला ताई ताई शिवसेना आक्रमक झालेली आहे आणि अधिकाऱ्यांची भेट घेतलेली आहे. काय या संवादात झालेला आहे आपण जाणून घेऊया.